कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर लाल माती उत्खननाविरोधात वन विभागाने धडक कारवाई करत माती माफियांना मोठा दणका दिलाय. कर्जत पश्चिम वन परिक्षेत्रातील पोही परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत 3 डंपर आणि एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कळंब डोंगराळ व वनक्षेत्रालगतच्या भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून लाल मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. उत्खननातून काढलेली माती रात्रीच्या वेळी डंपरच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील विविध बांधकाम प्रकल्पासाठी वाहतूक केली जात असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती. या बेकायदेशीर उत्खननामुळे डोंगराचे अस्तित्व धोक्यात येत असून नैसर्गिक जलप्रवाह, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणात माती उपसल्याने पावसाळ्यात भूस्खलन, मृदा धूप आणि परिस्थितीचा धोका वाढू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दरम्यान वन विभागाच्या पथकाने पोही परिसरात अचानक छापा टाकत सुरू असलेले उत्खनन उघडकीस आणले. कारवाई दरम्यान 3 डंपर आणि एक जेसीबी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे माती माफियांचे धाबे दणाणले असून वन विभागाने अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक नागरिकांनीही या कारवाईस स्वागत करत बेकायदेशीर उत्खननाच्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ वाहने जप्त करून न थांबता पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या माफियांवर कठोर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी जोर करत आहे.